आज आपण अतिशय महत्त्वाचा प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम. अनुलोम विलोमचा जो अभ्यास आज मी सांगणार आहे तो तुम्ही व्यवस्थित करा. दोन्ही हाताची मुद्रा लावलेली आहे. ज्या मुद्रेत तुम्हाला बसता येईल ती मुद्रा लावा किंवा ज्या आसनात तुम्हाला बसता येते त्या आसनात तुम्ही बसा. सुरुवातीला तुम्ही डावीने श्वास भरा, उजवीने सोडा, दीर्घ भरा, दीर्घ सोडा. जेवढा श्वास भरता येईल तेवढा श्वास भरा आणि जो भरलेला श्वास आहे तो पूर्ण सोडायचा प्रयत्न करा. 100% श्वास भरा, 100% सोडा. दीर्घ श्वास भरा, दीर्घ सोडा. 100% श्वास भरायचा प्रयत्न करा, 100% सोडायचा प्रयत्न करा. जितका श्वास तुम्ही भराल तेवढं आपलं फुफ्फुस कार्यक्षम राहतं. 100% श्वास भरल्यानंतर आपण 100% श्वास सोडत नाही. काहीतरी श्वास शिल्लक ठेवतो आपण, म्हणजे 80%च आपण बाहेर सोडतो आणि दुसरा श्वास भरताना आपण 100% भरल्याचा आनंद घेतो. पण तसं नाही. जर तो 20% जर शिल्लक राहिला तर आपलं फुफ्फुस हे 20% कार्यान्वित राहत नाही. म्हणजे 20% भागावर जे काही विषाणू असतील ते बाहेर पडणार नाहीत. तुम्ही 100% श्वास भरला आणि 100% श्वास जर सोडला तर येणारे विषाणू आत येतील आणि जाणारे विषाणू, श्वास बाहेर सोडताना जाणारे विषाणूसुद्धा ते बाहेर पडतील. म्हणजे आपल्या फुफ्फुसावर ते घर करून राहणार नाही. त्यासाठी आपण श्वास पूर्ण भरायचा आहे आणि पूर्ण सोडायचा आहे. श्वास भरताना पोट हे पुढं आलं पाहिजे. श्वास सोडताना पोट हे आत गेलं पाहिजे. सकाळच्या वातावरणात पूर्णपणे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्या शरीराला ऑक्सिजनची मात्रा जास्त मिळते. ज्यावेळी आपण हवेतला ऑक्सिजन घेतो तर हवेतल्या ऑक्सिजनचा उपयोग आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये पोचतो आणि आपल्या रक्ताला खुराक म्हणून ऑक्सिजनच पाहिजे असतो. जर ऑक्सिजन जास्त मिळाला किंवा आपल्या शरीरात सफिशियंट ऑक्सिजनचं प्रमाण जर मिळालं तर आपलं रक्ताचं प्रमाण कमी होणार नाही. रक्तवाढीसाठी सुद्धा अतिशय छान आहे. हा अभ्यास आपण रोज करायचा आहे आणि तो कधी विसरायचं नाही. ह्या प्राणायामाला आपण प्राणायामाचा राजा म्हटलं जातं. प्राणायामाचा राजा म्हटलं जातं. एक हात जर अवघडला तर आपण दुसऱ्या हाताचा आधार घेऊ शकता. सुरुवात करताना डाव्या नासिकेने श्वास भरायचा असतो आणि शेवट करताना सुद्धा
डाव्या नासिकेने श्वास सोडायचा असतो. तर मित्रांनो, हा अभ्यास रोज करा. अतिशय छान आहे. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना सेंड करा आणि जो कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. धन्यवाद. दोन्ही हाताचं जोरात घर्षण करा, चेहऱ्यावरनं मानेवरनं फिरवा आणि नंतर डोळे उघडा.